10वी आणि 12वीच्या मुलांनो, आत्ताचा जो खेळ आहे ना, तो खरं सांगायचं तर पेन आणि गेन म्हणजे थोड्याशा वेदना आणि बरंच काही सुख प्राप्त करणं अशा प्रकारचा आहे. परीक्षा आता अगदी म्हणजे तुमच्या दरवाजा समीप येऊन उभी राहिलेली आहे आणि आत्ताच्या या क्षणांचं जर सोनं केलं तर तुम्हाला निश्चितपणे पुढच्या आयुष्यामध्ये खूप चांगलं फळ त्याचं भोगायला मिळणार आहे. नेहमी आम्ही मुलांना जे उदाहरण देतो ते असं असतं की तुम्हाला एका डिशमध्ये कारलं दिलं आहे आणि पेढाही दिला आहे आणि जर तुम्हाला असं म्हटलं की दोन्ही तुम्हाला खायचंच आहे तर पहिल्यांदा काय खाल? अर्थातच मुलं उत्तर देतात की पहिल्यांदा कारलं खाऊ कारण तोंड कडू होईल आणि नंतर पेढा खाऊ कारण नंतर तोंड गोड राहील. मुलांनो, आयुष्यामधली 20 ते 22 वर्ष ज्याच्यापैकी जवळजवळ 15 वर्ष तर तुम्ही अभ्यास केलेला आहातच. आता फक्त उरली आहेत 7 वर्ष. 7 वर्ष कारलं खाल्लं तर उरलेली बाकीची 75 वर्ष, सरासरी जर तुमचं वय 100 वर्ष असेल तर 75 वर्ष गोड फळं चाखायला मिळणार आहे. काही मुलं असं म्हणतात की आम्हाला अभ्यासाचा कंटाळा येतो, खूप ताण येतो. पण बाळांनो, ताण येणं गरजेचं आहे. कंटाळा ही गोष्ट ही आपण स्वतः क्रिएट केलेली आहे. आपल्या मनाने तयार केलेला हा बिलीफ आहे. जर तुम्ही इंग्रजीमधला MUST मस्ट आणि मराठीमधला च हा शब्द जर लक्षात ठेवला की मला हे करायचंच आहे, जमलं तर करेन, झालं तर करेन पाठ, बैठक झाली तर 1-2 तासाची करेन, असं स्वतःचे लाड न करता आपल्याजवळ असणारी संपूर्ण इच्छाशक्ती पणाला लावून, आपल्याजवळ असणारी सगळी बौद्धिक कौशल्य पणाला लावून जर तुम्ही 10वी आणि 12वीच्या परीक्षेकरता अभ्यासासाठी तयार व्हाल तर येणारा भविष्यकाळ हा निश्चितपणे आनंददायी असेल. कल्पना करा की खूप अभ्यास केल्यानंतर जून महिन्यात जेव्हा रिझल्ट लागेल त्यावेळेला मोबाईलच्या किंवा कम्प्युटरच्या स्क्रीनवर तुमचा सीट नंबर टाकल्यानंतर तुम्हाला तुमचे जे मार्क्स दिसणार आहेत ते पर्सेंटेज डोळ्यासमोर आणा आणि त्यानंतर तुम्हाला होणारा आनंद, तुमच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दिसणारा अभिमान, तुमच्या शिक्षकांना वाटणारं कौतुक, हे सगळं तुम्हाला फक्त तुम्हालाच मिळू शकतं जर आज तुम्ही सर्वस्व पणाला लावलं, खूप अभ्यास केलात. खूप थोड्या दिवसांचा प्रश्न आहे हा, पण ते दिवस, ते क्षण आता खूप महत्त्वाचे आहेत. अजूनही 1 महिना आहे, बघू, पाहू, करू असा विचार न करता आता हे मला करायचंच आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या अंगठ्याच्या रक्ताचा तिलक लावून हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे असं म्हटलं, तेव्हा ते जमलं तर पाहू, करू असं नाही त्यांनी म्हटलं. किंवा लोकमान्य टिळकांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळविणारच असं म्हटलेलं आहे. या चला मुलांना खूप महत्त्व आहे. आपण जर असा निश्चय केला की मी हा अभ्यास इतक्या वेळेत करणारच आहे, मी ही परीक्षा उत्तम मार्काने पास होणारच आहे, तर आपल्याला यापासून कोणीही रोखू शकत नाही. तेव्हा स्वतःचे लाड करणं जरा बंद करूयात, स्वतःतल्या सगळ्या क्षमता पणाला लावूयात आणि या परीक्षेला अत्यंत आनंदाने, आत्मविश्वासाने सामोरं जाऊयात. यश नक्कीच तुम्हाला प्राप्त होणार आहे. धन्यवाद.